हाय नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. ज्योती भालेराव 1414 या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज जरा नवीन विषय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास. नक्कीच ऐका. आणि मी का हसते, कशामुळं हसते ते तुम्हाला लवकर कळणार आहे. कारण तुमच्यासाठी सरप्राईजवर सरप्राईज आहे. ते सरप्राईज दाखवून 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 मला पण कंटाळा येईल आणि तुम्हाला पण बघायचा कंटाळा येईल. पण तुम्हाला बघायचा कंटाळा येणार नाही हे मला माहिती आहे. तर ते काय सरप्राईज असणार आहे नक्कीच वेट आणि वॉच. थोडं थोडं मी पण सुशिक्त मारते, हिंदी बी मारते थोडं थोडं. घ्या समजून, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न हो, बाकी काय तवा. तर त्याच्या आधी ऐकून घ्या. एका ताईंचा काल मला फोन आला. कुठल्या तर पुण्याच्या ताईंचा फोन मला आला. तर मी कामातच होते बहुतेक. मी काय होतं माझं माहिती आहे का, मोबाईल घेऊन मला काही काम करता येत नाही. ऊन कसलं पडतं आहे, मोबाईल गरम होतो आहे आणि आपण जवळ ठेवायचं तर त्यात घाण जाणार, माती जाणार, वारं कावदान इजा आमका फलानं. म्हणून मी घरात मोबाईल ठेवते आणि माझं घराबाहेरचं काम झालं किंवा पाणी कशाला प्यायला आले की मग मी मोबाईल बघत असते. टायमिंग काय झाला आहे, कुणाचा फोन आला आहे का, माझ्या भावांचा आला आहे का, माझ्या बहिणींचा आला आहे का, म्हणून मी बघत असते. तर नेमकाच ताईंचा फोन आलता. मग मी परत रिटर्न लावला. फोन आला तर मी रिटर्न लावते. तर मग मी फोन लावला ताईंना. मग म्हणलं अहो तुम्हीच आहे का, तर म्हणलं हो मीच आहे. तर मला वाटलं की नाही का तुम्ही नंबर दिलेला असं, म्हणून मला वाटलं कुणी कुणी फेक पण नंबर देतं ना. तर आपला फेक नंबर नसतो. तुम्ही कधी पण मला ऐन टायमाला फोन करत जावा, नक्कीच तुमचा मी फोन उचलते. आणि फेक आपला नंबर नाही, हे ओरिजिनल नंबर आहे आपला. आणि पुण्याच्या ताईंचं नावच लक्षात न गेलं माझं. कारण मी त्यांना फोन आता झेड लावलं, मला हेडर शूट करायचा होता. म्हणलं आता फोन लावा ताईंना, ताई काय कामात बिझी असतील वगैरे. पण माझ्या काय लक्षात राहिले नाही. हे तर तुम्हाला मी आधीच सांगितलं की माझं विसरून चालले की मला काय बोलायचं आहे. आता मी कालपासून घोकत होते की ताईंचं नाव घ्यायचं. त्या ताईंची इच्छा आहे की मी नाव घ्यावं, पण सॉरी ताई, माझ्या ध्यानातनं तुमचं नाव गेलं. मी तुम्हाला फोन पण लावलेला पण तुम्ही काय उचललं नाही, कामात असता. तर पुण्याच्या ताईंचं खूप खूप स्वागत आहे मला फोन केल्याबद्दल आणि तुमचं धन्यवाद. कारण भरपूर आपल्याला ताई फोन करतात आणि मी कोणाला नाव विचारलं नाही. अजून पनवेलच्या ताईंचं सुद्धा नाव मला माहीत नाही, कारण मी त्यांना ताईच म्हणते आणि तुम्ही सगळ्या माझ्या बारक्या बहिणी आहेत. त्यामुळे का नाही तुमची नावं घ्यायला मला बरोबर वाटत नाही. त्यापेक्षा मी ताईच म्हणणार आहे. मोठी असली बारकी असली तरी पण ताईच म्हणणार आहे. आणि पनवेलच्या ताईंना पण मी अजूनपर्यंत विचारलं नाही. कारण काय होतं माहिती आहे का, मला नाव तर घ्यायचं म्हटलं का नाही, आता मी झट नाव घेणार होते, कालपासून भोगत होते, पण मी विसरून गेले की मला काय बोलायचं आहे ते. तर पनवेलच्या ताईंचा फोन आला होता काल. भरपूर अशा बोलत होत्या. त्यांनी भरपूर माझ्यासाठी इतकी शॉपिंग केली की शॉपिंग तर सोडा, पण खायचं म्हणजे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आज रविवार आहे, त्यामुळं उद्या परवा दिवशी पार्सल येऊ शकतं आहे आपलं. ते तुम्हाला दाखवताना मला 2-3 दिवस लागतंय का 4 दिवस लागतंय माहीत नाही. कारण एवढं पाठवलं आहे त्या ताईंनं. त्या खोक्यात बसं नाही सुद्धा, एवढं मोठं खोकं आहे, त्यात बसं नाही सुद्धा, त्यात कुंभू इतकं खोकं भरलं आहे. आणि अजून पण तरी वस्तू राहिलेल्याच आहेत त्या. मग विचार करा किती पनवेलच्या ताईंना आपल्यासाठी पाठवलेलं आहे. बाणासाठी पाठवले, आईसाठी पाठवले, दीक्षासाठी पाठवले, सगळ्यांसाठी पाठवले. एवढंच नाही तर देवासाठी सुद्धा त्या ताईंना पाठवलेलं आहे. ते तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे. त्या ताई म्हणत होत्या मी हेडावं काढावं म्हणून ताई पाठवत नाही, नका काढू असं तसं. मी म्हटलं मला काढू वाटते ना, तुम्हाला नाही वाटत तरी म्हणजे ताईंना असं वाटू नये म्हणाला की नाही का मी ते पाठवतात आणि मी हेडं बनवते. तसं काय नाही. तुम्ही जे मला पाठवताय ते प्रेमाने पाठवताय, तुमचा आशीर्वाद आहे आणि तसाच माझा पण तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहेच.
आणि त्या वस्तू मी तुम्हाला नाही दाखवणार आणि नंतर कळल्या तर तुम्ही काय म्हणसान, ताई तू काही गोष्टी लपवतेस माझ्यापासून, सांगत नाही तुम्ही, बाकीच्या भाऊ बहिणी म्हणणार, म्हणून ते तुमच्यासोबत मी शेअर करते. त्या ताईंचं तर म्हणणं आहे की मी हेडेवसाठी काही करत नाही ताई, मी जे करते ते तुझ्यासाठी, बानूसाठी, दीक्षासाठी, आईसाठी करते. तर हो, पण बाकीच्या माझ्या भावा बहिणींना दाखवायची मला उत्सुकता वेगळीच असते, आनंद वेगळाच असतो. ती आनंद व्यक्त कसं करायचं म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर थँक्यू ताई, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी इतकं करता की तुम्हाला बोलायला म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत की तुमच्यासाठी मी काय बोलावं. फक्त मी आशीर्वाद देऊ शकते. तोंडातनं तर काही फेक तोंड असतं, तोंड फुकटचं असतं, तोंडाचा काय एवढा विश्वास ठेवायचा नाही. पण मन हे कुणाला कळलं आहे का अजून? मनाचं वाक्य कुणाला कळलं नाही. मन दिसत पण नाही, बघाय पण नाही, बोलत पण नाही. पण ज्याची त्याला कळतं, ज्याला जीव आहे त्याला मन आहे, आणि त्या मनाला वेदना आल्या, त्या मनातनं आशीर्वाद आला, त्या मन आपल्याला सांगतं, मग ते जास्त लाख मोलाचं आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. थँक्यू, थँक्यू साई सो मच. कारण मी रडू शकत नाही. माझ्या आनंदाचे अश्रू आहेत तुमच्यासाठी, पण मी रडणार नाही. कारण मला खंबीर व्हायचं आहे, अजून खंबीर व्हायचं आहे. तुम्ही माझ्या पाठीशी असल्यावर मला भीती नाही. आणि हो, अजून एकदा सांगते, सॉरी ताई, मला तुमचं नाव लक्षात मी गेले, कारण मी विसरायला लागले. काही गोष्टी मला बोलायच्या असल्या ना, तर काही ते जे बोलायचं ते मी ठेवते साईडला आणि भलतंच बोलते. तर पुन्हा एकदा सॉरी, तुमचं नाव काय माझ्या लक्षात राहिलं नाही. आणि त्या पुण्याच्या ताईंना आपल्या लवकरच भेटा येणार आहेत. त्या त्यांच्या गावाकडे जाणार आहेत, त्यावेळेस येणार आहेत. ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहेत. कारण त्यावेळेस का नाही माझ्यासाठी ते एवढं मोठं हे असणार आहे की आनंद, की मायाला जागा नाही. कारण आपल्या पनवेलच्या ताई तर एवढ्या लांब येऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या बाळांची शाळा, काम वगैरे भरपूर असं त्यांच्या पाठीमागं असतंय घरातलंच. मग त्यामुळं काही त्या येऊ शकत नाही. माझ्याकडं तर कधी मला सवड भेटली, जर मला वेळ असेल तर नक्कीच मी तुमच्याकडे येणार आणि वेळ काढून येणार. पण एवढ्या लांबचा प्रवास मी कधी केलेला नाही, त्यामुळं मला नको वाटतं. तुम्ही पुण्याला असताना पनवेलच्या ताई, तर मी नक्कीच आले असते तुमची गाठ घ्यायला. पण मला पुण्यापर्यंतच माहिती आहे, त्याच्यानंतरचं मला काही माहीत नाही. आणि हेडेव आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि पुण्याच्या ताई, तुम्ही मला फोन करायला विसरू नका. नक्की फोन करा आणि तुमचं नाव नक्की सांगा मला. पुन्हा एकदा हेडेव बनवेन. तर चला, बाय.